युती काळ किती टिकेल ह्याच्यापेक्षा ती कशी चांगली टिकेल ह्याच्याकडे आमचं लक्ष राहील मॅडम. आता मी राजे गटाची म्हणून आपण ओळख आमची आहे. जी निवडून आल्यानंतर जो प्रभाग आहे, प्रभागामध्ये जी लाईटची व्यवस्था आहे हे सोलरवर कशी करता येईल हा माझा मानस राहील. नमस्कार. आज आपण कागलमध्ये आलो आहे, आझाद चौकमध्ये, आणि आज आपल्यासोबत एक उमेदवार आहेत जे उभे राहिलेले आहेत नगरसेवक पदासाठी. तर त्यांना विचारा नेमके ते कोणत्या पक्षाकडून उभे आहेत. नमस्कार, माझं नाव दीपक कुंडलिक मगर. प्रभाग क्रमांक 10मधून प्रभाग क्रमांक 10अ मी उभा राहिलेलो आहे. आमचे नेते विक्रमसिंह गाडगे, त्यांचे चिरंजीव माननीय समरजितसिंह गाडगे ह्या गटातून आम्ही उभारलेलो आहे. कारण मुळात आम्ही राजे गटाची म्हणून आपण ओळख आमची आहे. त्यांनी एक संधी दिलेली आहे शाहूआघाडीच्या मार्फत. कारण राजेसाहेबांनी आमच्या ही शाहूआघाडी स्थापन केलेली आहे, मोठ्या राजेसाहेबांनी. त्यांचाच वारसा घेऊन आम्ही आता पुढं चालवत आहे. सर, आता कागलमध्ये जी लक्षवेधी युती आपल्याला बघायला मिळते, दोन कट्टर विरोधक एकत्र आलेत, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. प्रथमतः मॅडम, म्हणजे कट्टर विरोधक हा मला जरा शब्द खटकतो. कारण ह्याच्या अगोदर तुम्हाला जर मागचा इतिहास बघायचा झाला तर 2011 साली देखील युती होती आमची. राजेसाहेब आणि मुश्रीफ साहेबांची युती होती. 10 वर्षानंतर परत एकदा युती झालेली आहे. त्या युती होण्याचं कारण म्हणजे हे आहे की आपल्याला कागलचा सर्वांगीण विकास करायचा आहे. ह्यासाठी हे दोन नेते एकत्र आलेले आहेत. तर विकास जर होत असेल तर आमची काहीच अडचण नाही. कारण आमचा एकच हेतू आहे की आपल्या कागल शहराचं, कागलवासियांचं नाव लौकिक झालं पाहिजे. त्यासाठी दोन नेते जर एकत्र आले तर काय त्यात दुमत नाही आहे. सर, तुम्ही म्हणालात की आधीसुद्धा युती होती, पण नंतर काही काळानंतर ती बदलली. तसं ही युती किती काळ टिकेल अजून. युती काळ किती टिकेल ह्याच्यापेक्षा ती कशी चांगली टिकेल ह्याच्याकडे आमचं लक्ष राहील मॅडम. आता कागल शहर किंवा तालुका आपण म्हणू की विकास आता या ठिकाणी भरपूर झालेला आहे, की काही राहिलं आहे असं नाही आहे, पण 1% राहिलेली गोष्टी आहेत. की तुमचं व्हिजन आता काय असणार आहे, काय बदल करायचा आहे तुम्हाला. मॅडम, जर बघायचं झालं तर 1990 सालचं जे डेव्हलपमेंट होती, त्याच्यानंतर 2000 असेल, 2010 असेल किंवा 2020, जसं वर्ष जशी बदलत गेली तसं डेव्हलपमेंटच्या विकासाचे जे मुद्दे असतील किंवा जी डेव्हलपमेंट करायची जी पद्धत असेल तशी बदलत गेली. आज जर तुम्ही बघितला तर मोबाईल काय नव्हता, तर मोबाईलनंतर आपल्याला साधा कीपॅडचा मोबाईल आला, त्यानंतर अँड्रॉईड आले, त्यानंतर 3G 2G 4G हे काही माहीतच नव्हतं अगोदर. ते आत्ता जसं डेव्हलपमेंट यायला लागलं. आज तर बघितलं तर तुम्ही AI आलेला आहे. AI आल्यानंतर ज्या डेव्हलपमेंट जशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा पेपर मीडिया असेल, आता हेच बघा ना, आता पेपर मीडिया जर आता अगोदर फक्त पेपरला येत होतं आणि त्यावर सगळे लोक लक्ष असायचे. आज लोकांना इलेक्ट्रॉनिक मीडिया टी व्हीवर जाहिरात बघणे किंवा टी व्हीवर न्यूज बघून कळत होतं. त्याच्या पुढं आता आपण गेले फेसबुक, इंस्टाग्राम, इंटरव्ह्यू ह्या सगळ्या आता ऑन दी स्पॉट केले जातात. ज्या पद्धतीने ह्याचं जसे बदल झालेला आहे, म्हणजे मीडियाचं बोलतो आहे मी, जसा मीडियाचा बदल झाला आहे तसंच विकासात देखील बदल होणार. अगोदर ठीक आहे, जो विकास केलेला आहे अगोदर त्याच्यात बी आता नवीन पद्धतीने AI टेक्नॉलॉजी जशी वापरली जाते तसेच विकास करत असताना लोकांना ज्या गरजू आहेत वस्तू, अन्न वस्त्र निवारा, जे माणसाला जशी गरज आहे तशीच कागल शहराला, म्हणजे ज्या एखाद्या शहरात जर आपल्याला काय गरज असेल तर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, रस्ते, कचरा नेणे, साफसफाई ह्या मूलभूत गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्या कशा नवीन टेक्नॉलॉजी वापरता येतील ह्याचा आमचा मानस राहील. आणि त्या कशा वापरता येतील नवीन पद्धतीनं, आत्ता ज्या काळात कमी वेळेत किती काम फास्ट करता येईल हे आम्हाला बघावं लागेल. आणि त्याच्यासाठी आपण हे एकत्र आलेली युती ही, म्हणजे माहीत नाही पुढं किती विषय हा राहिला की तुटायचा हा नाहीचा आहे. जसं साहेबांनी सांगितलेलं आता हे वेल्डिंग मारलेलं आहे प्रॉपर, तुटायचा हा विषय तुम्ही संपूर्णच गेलेला आहे. ह्या विकास कामासाठी आपल्याला कितीही काम करावं लागेल, हा होऊन जाईल मॅडम, काही अडचण येणार नाही. ज्या नवीन पद्धतीने हा व्हिजन आहे. आता आमच्या प्रभागातील बघायचं झालं तर आमच्या इथं गोपाळकृष्ण गोखले ही शाळा आहे. आमच्या बाईचा वाडा म्हणून होता, तिथं आपल्या शाळा बांधलेल्या आहे. त्या ठिकाणी देखील आम्हाला काय शाळेत डेव्हलपमेंट करता येईल हे बघितलं झाले. क्रीडांगण काही आहे ते नादुरुस्त आहेत, ठीक आहे, झालेले आहेत. कारण 4.5 वर्षे सरकार नव्हतं, म्हणजे कोणी नव्हतं, नगरसेवक तेव्हा प्रशासक होतं. त्या काळात काही लोकांच्याकडून, त्यांच्या प्रशासनाकडून काही झालं असेल तर आम्ही आता नगरसेवक म्हणून जर निवडून आल्यानंतर तिथं काय विकास करता येईल ते बघितलं जाईल. ग्राउंड केले जातील. आणि त्याच्यानंतर आमच्या ह्या प्रभागात माझा मानस असा आहे की आपला प्रभाग जो आहे, जी निवडून आल्यानंतर जो प्रभाग आहे, प्रभागामध्ये जी लाईटची व्यवस्था आहे हे सोलरवर कशी करता येईल हा माझा मानस राहील. त्याच्यानंतर ती सोलरवर करून
त्या सोलरवर लाईट आपली ही लावली जाईल. त्या सोलरचे पॅनल कुठं बसवायचे, काय करायचे ह्याचं पण आपल्याला बघावं लागेल. आज आपल्याला बघायला गेलं तर भरपूर जागा आहेत, त्या ठिकाणी आपल्याला लावता येईल. कोणाची तर वेळ प्रसंग पडली तरी काही लोकांच्या घरावर पण आपण लावू शकतो. त्यांच्याकडे मी मागून घेईन, मला आपल्याला भागासाठी आपल्याला पाहिजे असेल बाबा, आपल्या दारात लाईट सरकारी लाईट जी लावतो आहे आपण ती जर लावायची असेल तर त्यासाठी कोणी आम्हाला जागा देतील ते देखील आम्ही मागून घेऊ.